अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात सुरू असलेल्या कथित बोगस निवासी आश्रमशाळांच्या घोटाळ्याने आता राज्य स्तरावर खळबळ उडवली असून पुणे येथील आयुक्तालयाने या प्रकरणाची थेट आणि गंभीर दखल घेत ॲक्शन मोडमध्ये प्रवेश केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील तब्बल 5 निवासी आश्रमशाळा बेकायदेशीररित्या चालवून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आले। या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर आता संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली असून लवकरच उच्चस्तरीय चौकशी पथक मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळतात। विशेष म्हणजे आरटीआय कार्यकर्ते व तक्रारदारांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करताना संबंधित सर्व आश्रमशाळांचे अनुदान तात्काळ गोठवावी, चौकशी दरम्यान शाळा सील कराव्यात आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी लावून धरली आहे। त्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा काळा चेहरा पुन्हा एकदा उघडकीस येत असून शासनाच्या पैशांवर डाका टाकणाऱ्या बोगस संस्थांवर आता गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता पुणे आयुक्तालयाच्या चौकशीचा फटका नेमका कोणाला बसणार? आश्रमशाळांच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित गैरप्रकार उधळला जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोषींवर खरोखरच कडक कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.